तर फायनली मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6चा या वर्षीचा तिकीट टू फिनाले हा टास्क पार पडला. खूप छान टास्क बिग बॉसने दिला होता. खरं तर खूप सोपे प्रश्न होते, परंतु ज्या पद्धतीचं ते मकडीचं जाळं बनवलं होतं ना, त्याच्यामधून बाहेर पडताना, आत शिरताना सदस्यांची दमछाक होताना दिसत होती. तर कालच्या दिवशी 2 सदस्य या टास्क अंतर्गत मिळाले, ज्याच्यामध्ये राकेश बापट आणि तन्वी कुलते, आणि आज उमेदवारी मिळाली ती म्हणजे अनुश्री मानेला. तर या 3 सदस्यांमध्ये हा तिकीट टू फिनाले टास्क पार पडला आणि याच्यामध्ये राकेश बापटने सगळ्यात जास्त वेळ घेतला. खरं तर त्याच्या पायाला दुखापत झाली आणि तो फारच थकलेला पाहायला मिळाला. त्यानंतर तन्वी कोलतेने सगळ्यात कमी वेळ घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा वेळ घेतला तो म्हणजे अनुश्री मानेने. तर तन्वी कोलते तिकीट टू फिनाले हा टास्क जिंकून थेट पोचले बिग बॉस मराठी सीझन 6च्या घरामध्ये. जबरदस्त टास्क तन्वीने खेळा. खरंच त्या कॉंग्रॅच्युलेशन तन्वी, आणि खूप छान पद्धतीने तू हा टास्क खेळीस. अगदी अशी तिची जिद्द आहे ना, ती दिसून येत होती. तर पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन तन्वी, तू थेट पोचलीस बिग बॉस मराठी सीझन 6च्या फिनालेमध्ये. तर या टास्क सोबत आज बिग बॉसच्या घरामध्ये जर राखी सावंत शो सुद्धा पाहायला मिळाला. राखीने पुन्हा एकदा काही लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये नक्कीच यावेळी ती काटा ग्रुपला टार्गेट करताना दिसते. बऱ्याच लोकांना तिनं ट्रिगर केलं. काही लोक अग्रेसिव्ह झाली, ट्रिगर सुद्धा झाली. आज असं वाटतं की राखी सावंतकडनं थोडंसं जास्तच बोललं गेलं, थोडेसे जास्तच अपशब्द वापरले किंवा टोचतील बोचतील असं बरंच काहीशी ते आज बोलताना दिसले. यामध्ये आज विशाल कोटियान हा देखील राखीच्या विरुद्ध बोलताना दिसत होता. पहिल्यांदाच विशाल कोटियार बोलताना दिसतो. याबद्दल देखील बोलणार आहोत. राखी वर्सेस दीपाली सय्यद, राखी वर्सेस आरवी, राखी वर्सेस तन्वी कोलते असा सामना पाहायला मिळाला. तर या सगळ्यावरती आज आपण सविस्तर बोलणार आहोत. पण जाऊया बिग बॉसच्या घरात सुरुवातीला काय झालं ते पहिल्यांदा पाहूया. तर मित्रांनो, काल तिकीट टू फिनाले या टास्क अंतर्गत 2 सदस्यांना उमेदवारी मिळाली. यामध्ये साहजिकच आरबी म्हणजे राकेश बापट आणि त्यानंतर तन्वी कुलते. त्यानंतर शेवटची फेरी राखी आणि अनुश्री माने यांच्यामध्ये पार पडली. दोघींनीही आपापल्या परीने व्यवस्थित मुद्दे मांडले. खरं तर राखी सावंतने जे काही मुद्दे लावले ते व्यवस्थित अनुश्रीला खोडून पाडता आले नाही. दुसरं म्हणजे राखीने अनुश्रीची खूपच खेचली किंवा अनुश्रीचा गेम एक्सपोज केला असंही सांगायला हरकत नाही. तर या दोघींनी आपले मतं मांडल्यानंतर इथे ज्युरीजला निर्णय घ्यायचा आहे. तर इथे दीपाली सय्यद पहिल्यांदा जाते आणि ती अनुश्रीला फुल सपोर्ट देताना दिसते. अनुश्री खूप चांगला गेम खेळते असं ती सांगताना दिसते आणि राखीचे अजिबात इनपुट नाही. मुळातच काय आहे माहिती आहे का, राखीचं बिग बॉसच्या घरामध्ये वागणं हे डे वन पासून दीपालीला खटकते. खरं तर या चांगल्या मैत्रिणी आहेत, पण ज्या पद्धतीने राखी आणि आरबीचं जे काही नातं तयार झाले, तर हे कुठेतरी दीपालीला खटकते. त्यामुळे साहजिकच दीपाली ही राखीचा रागराग करताना दिसते आणि हेच कारण आहे ना, जे अनुश्रीला सपोर्ट करण्याचं आहे. खरं तर अनुश्रीचं आणि दीपालीचं वाकडं आहे. पण नाईलाजास्तव इथे दीपालीला अनुश्रीला सपोर्ट करावा लागतोय. तर इथे पहिला पॉइंट जातो तो म्हणजे अनुश्रीला. त्यानंतर तन्वी येते आणि तन्वी सांगते की या दोघींनाही मला बिग बॉसच्या घरामध्ये आणि फायनलमध्ये पाहायला अजिबात आवडणार नाही. इथे तन्वी अनुश्रीबद्दल बोलताना दिसते की ही पोरगी फारच उद्धट आहे, त्यामुळे मी तिला रिजेक्ट करते आणि राखीला मला पुढेपर्यंत पाठवायचं आहे असं ती सांगताना दिसते. तर इथे राखीला 1 पॉइंट मिळतो. त्यानंतर विशाल बोलतो की माझ्यासाठी हे फार कठीण आहे. हे भगवान, हे बिग बॉस, तुम्ही मला धर्म संकटात टाकलेला आहे. खरं तर इथे विशाल बोलतो की चला, 10 वर्षाची माझी राखीसोबत मैत्री आहे, हे एक बाजूला आहे, आणि इथे बिग बॉसच्या घरामध्ये येऊन माझी लहान बहीण ठरली ती म्हणजे अनुश्री माने. आता या दोघांबद्दल काय सांगायचं, दोघीही नाते बाजूला ठेवून बिग बॉसच्या घरामध्ये गेम खेळताना दिसतायत. तरी पण मला असं वाटतं की ही जी राखी आहे ना, तिला फक्त पैसे पाहिजे, तिला फक्त पैशाची बॅग पाहिजे. ज्या दिवशी पैशाचा टास्क आला त्या दिवशी राखी पैसे घेऊन फरार होणार. मग जाऊ दे बिग बॉस तेल लावत, जाऊ दे ती ट्रॉफी, असं एकंदरीत विशालचं मत आहे. आणि ही जी राखी आहे, जरी माझी चांगली सख्खी चुलत मैत्रीण असली तरी मला माहिती आहे राखीचा गेम काय आहे. ती फक्त पैशापुरतीच बिग बॉसच्या घरामध्ये येते.
त्यामुळे मी तिला अजिबात माझं मत देणार नाही. मी मत देईन ते म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये झालेली माझी बहीण अनुश्री माने. त्यानंतर इथे रेवा येते. रेवा अनुश्रीबद्दल बोलताना दिसते, की मला बिग बॉसच्या घरामध्ये आल्यानंतर हिचा गेम अजिबात आवडला नाही, अजिबात पटला नाही. पण बिग बॉसच्या बाहेरून मी बघत होते, तेव्हा मला तिचा गेम चांगला वाटायचा. पण मला राखीला अजिबात सपोर्ट करायचा नाही. त्यामुळे मी नाईलाजास्तव अनुश्रीला माझं मत देते आणि राखीला मी रिजेक्ट करते, असं ती सांगताना दिसते. तर इथे अनुश्रीला रेवाचं मत जातं. आरबी येतो. आरबी हा आता हल्ली हल्ली आहे ना, तो अनुश्रीला खूपच टार्गेट करताना दिसतोय. म्हणजे असं डायरेक्ट टार्गेट नाही, पण नॉमिनेशन असेल किंवा बोल लावायचे असतील तर तो अनुश्रीला बोलताना दिसतो. जसं की पहिले एक त्याचं टार्गेट असायचं ते म्हणजे प्राजक्ता शुक्रे. नॉमिनेशन आलंय की प्राजक्ताशी व्यवस्थित किती चांगला बोलला, गोड-गोड बोलला, तरी प्राजक्तालाच नॉमिनेट करायचं. असं एकंदरीत एक आरबीचा गेम पाहायला मिळतो, की एखाद्याला टार्गेट करायचं, मग त्यालाच टार्गेट करायचं. तर इथे अनुश्रीबद्दल त्याचं तेच मत आहे, की ही दुसऱ्याच्या जीवावर खेळते, म्हणजेच विशालच्या जीवावरती खेळताना दिसते, असं त्याचं मत आहे. आणि ही फार खोटं बोलते, तर हे मला अजिबात आवडत नाही. ह्याची मला फार चीड आहे. त्यामुळे मी इथे राखीला पुढे ठेवतो आणि राखीला आपला सपोर्ट दर्शवतो. खरं तर राखीलाही त्याला सपोर्ट दर्शवायचा नाही, पण काय आता हे 2 कंटेस्टंट आलेत ना, नाईलाजास्तव म्हणजे चं जे आहे ना, ते नाईलाजास्तव आम्हाला द्यावं लागतं, असं त्यांचं मत आहे. तर एकंदरीत पाहता इथे असं आहे ना, की 3 वर्सेस 2 अशी मतं मिळून इथे अनुश्री माने ही तिसरी फायनलिस्ट ठरते. तर तन्वी, राकेश आणि अनुश्री यांच्यामध्ये पुढे तिकीट टू फिनाले हा टास्क आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर बिग बॉस सांगताना दिसतात, की आज तुम्ही बऱ्याच गोष्टी बोललेला आहात. म्हणजे साहजिकच बिग बॉसने या टास्क अंतर्गत मस्तपैकी लावून दिली आणि त्याचं भांडण तिथेच थांबलं नाही, त्या टास्कमध्ये थांबलं नाही. तर बिग बॉसच्या घरातील बरीचशी समीकरणं आपल्याला चेंज होताना दिसतायत आणि बिग बॉसने जाता जाता हेही सांगितलं, की तुम्ही टास्कमध्ये बऱ्याच गोष्टी सांगितल्यात, पण टास्क व्यतिरिक्त देखील तुम्ही बोलायला पाहिजे, आपली मतं व्यक्त करायला पाहिजेत. हाच प्रॉब्लेम आहे लोकांचा या सीझन मधील. बऱ्याच गोष्टी आहेत ना, ते असं मनात साठवून ठेवतात. असं प्रत्यक्षपणे बोलताना दिसत नाही. तर बिग बॉसने कुठेतरी हेच सांगण्याचा प्रयत्न केला, की तुम्ही व्यक्त व्हा, बोला. तुमच्या मनात जे काही असेल ते तुम्ही बोला. मग इथे साहजिकच दीपालीने सुरुवात केली. इथे दीपाली थेट अनुश्रीला प्रश्न विचारताना दिसते, की "तू मला सपोर्ट का नाही केलास?" अपेक्षा होती मला तुझ्याकडनं, की तू मला सपोर्ट करायला हवा होतास. मी तुला सपोर्ट केला. मी सांगते तुला, मी तुला सपोर्ट केला. तर यावरती बघा अनुश्रीचं तुम्हाला एक सांगू का, अनुश्रीचं एक ठाम मत असतं आणि ती प्रत्येक वेळी मांडताना दिसते. आता अनुश्री इथे दीपालीला हे सांगताना दिसले, की "मला आहे ना तू आरबीपेक्षा वीक वाटतेस" आणि मी हे तुला सरळ-सरळ सांगते आणि थोडंसं दीपालीचा गेम देखील तिला दाखवला, की तू आहे ना तुझ्या त्या काटा ग्रुपला एकत्र ठेवण्याच्या नादामध्ये तू तुझा गेम विसरून गेलीस. बघा दीपालीचं असं आहे ना, की ती जेव्हापासून काटा ग्रुपमध्ये आली, आता ती स्वतः सांगते, की मी हा ग्रुप क्रिएट केला, मी ही लोकं आणली आणि त्यानंतर दीपालीचं असं आहे ना, की त्या काट्याभोवतीच गेम फिरताना दिसत होता. आता जेव्हा मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी म्हणजे मला वाटतं 2च आठवड्यापूर्वी अ, तन्वी आणि आर्वीचं भांडण झालं होतं. थोडंसं त्यांच्यामध्ये वाजलं होतं. विशालवरनं नाही का ती तन्वीने सपोर्ट दर्शवला होता विशालला, की तुला मी नॉमिनेट करणार आहे. तू तर मला थेट पुढेपर्यंत दिसतोस. याच्यावरनं दोघांमध्ये वाद झाला होता. यावेळी दीपालीचं असं मत होतं ना, की यार तुम्ही असा ग्रुप तोडू नका. तुम्ही एकत्र या. ती दीपाली तिकडे तन्वीकडेही जायची. तन्वीलाही समजावताना दिसले, की "बाई जा तू आर्बीशी बोल. असं तू काही करू नकोस." आणि आर्बीला पण ती सांगताना दिसत होती, की "बाबा असं काही तुम्ही करू नका. तुम्ही एकत्र या. ग्रुपमध्येच आपण खेळूया." तर तिचा तो ग्रुप सुटताना दिसत नव्हता. हे याच वेळी नाही तर अगोदर देखील बरंच काही असं घडलेलं आहे, की दीपाली आहे ना त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन खेळण्याचा अजिबात प्रयत्न करताना दिसली नाही. आणि आज मग तिच्याकडनं ते काही मुद्दे निघले गेले
आता खरंच ते बरोबर आहेत का? हे त्यांच्यामध्ये घडलं होतं का? तन्वी आणि दीपालीमध्ये हा संशोधनाचा विषय आहे. त्या गोष्टी आपण तरी पाहिले नाही किंवा आपल्याला त्या दाखवलेल्या नाहीत. तर याच्यावरती मी नंतर बोलणारच आहे. पण एकंदरीत अनुश्री ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत होती, की "तू आहे ना, या सगळ्यांना एकत्रित करता तुझा गेम विसरलीस." पण मला असं वाटतं, की अनुश्री हे जवळपास बरोबरच सांगताना दिसत होती आणि अनुश्रीने हेही देखील सांगितलं इथे, की खरं तर रेवा कॅप्टन व्हायला नको होती. तू डे 1 पासून बिग बॉसच्या घरामध्ये खेळतेस आणि तू कॅप्टन व्हायला पाहिजे होती. यावर दीपालीचं असं मत होतं, की "नाही, नाही, मी तर रेवाला अजिबात सपोर्ट केला नाही. ती झाली कॅप्टन." तर एकंदरीत अनुश्रीला हेच सांगायचं होतं, की हे मागचे येऊन तुझ्या पुढे निघून गेले खेळामध्ये. ते लोकं प्रत्यक्षपणे दिसतायत. मात्र तू बॅक फूटवरतीच अजूनही खेळताना दिसतेस. तर मग हे कदाचित दीपालीला थोडंसं झोंबलं असेल आणि त्यानंतर मग तिच्या तोंडातनं ते काही शब्द बाहेर पडले असतील. आता इकडे रेवाबाई रडायला लागलेल्या आहेत. तन्वीला काही गोष्टी रेवाच्या खटकल्यात, की दुसऱ्यांच्या मागून खेळते, दुसऱ्यांना मोहरा बनवते, हिचा गेम नाही, अशा बऱ्याचशा गोष्टी त्या खटकलेल्या आहेत आणि इथे तन्वी तेव्हाच टास्क जेव्हा सुरू होतं, तेव्हाच तन्वी सांगताना दिसत होती, की या 2-3 गोष्टी मला खटकलेल्या आहेत. एकंदरीत रेवा खूप नाराज झाली, की माझ्याकडनं हे काय निघालं? आणि रेवा रडायला लागली आणि तेव्हा तन्वी सांगत होती, की काही या तुझ्या गोष्टी आहेत त्या मला अजिबात आवडलेल्या नाहीयेत. तू चांगली आहेस, तू चांगला गेम खेळतेस. पण काही गोष्टी मला बोलायच्या नव्हत्या. पण ठीक आहे, तो टास्क होता, त्या टास्कमध्ये मी बोलले. पण तुझ्याकडनं काही गोष्टी मला अपेक्षित नव्हत्या. असं एकंदरीत तन्वी ते सगळं क्लिअर करताना दिसते आणि ठीक आहे, आपण ॲज अ फ्रेंड म्हणून चांगले आहोत. आपला ग्रुप आहे, असं एकंदरीत त्यांनी ते लेट्स गो करण्याचा प्रयत्न केला. आता इथे बिग बॉसने सांगितलं, की काही गोष्टी तुमच्या क्लिअर करा, तुम्ही बोला. तुम्ही टास्क व्यतिरिक्त इतर देखील गोष्टी बोलायला पाहिजेत. त्यामुळे त्याचा एक भाग म्हणून अनुश्रीने इथे राकेशला देखील सांगितलं, की "सॉरी माझ्याकडनं काही गोष्टी निघून गेल्या. खरं तर मला राखीचा गेम एक्सपोज करायचा होता. पण साहजिकच राखीच्या गेममध्ये तू देखील आहेस, तर तुला देखील मग मला थोडंसं टार्गेट करावं लागलं." म्हणजे एकतर त्यांचं नातं थोडंसं अनुष्यने एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला, तर तेवढं काही राकेशला काही वाटलं नाही. पण आता इथे जी राखी आहे ना, राखी बोलताना दिसते, की मला सगळेच लोकं सांगतायत, की "आम्ही तुला मतदान केलं, आम्ही तुला मतदान केलं, तिला रिजेक्ट केलं." पण मी का नाही उमेदवार झाले? याच्यामध्ये विशाल सांगतो, की मला असं वाटतं ना, की तुला 4-1 ने मतं मिळालेली आहेत. 4 अनुश्रीला मिळालेत आणि एकच तुला मत मिळालं ते म्हणजे माझं. त्याने स्पष्ट सांगितलं नाही. पण मीच तुला मतदान दिलं. राखी जेव्हा बिग बॉसच्या घराबाहेर जाईल आणि ती पाहेल ना, की मला कोणी मतदान दिलं. जो विशाल कोट्यान सांगत होता, याने तर मला मतच दिलं नाही. एकंदरीत राखी बाहेर गेल्यानंतर सांगेल, की यार या विशालवरती मी एवढा भरोसा केला. माझा मित्र म्हणून मी सांगत होते, त्यानेच मला मत दिलं नाही. आणि राखीचा हा जो काही मुद्दा आहे ना, तो प्रत्येक वेळी निघायचा, की सगळेच जण मला सांगतायत, की "मी तुला मत दिलं, मी तुला मत दिलं." मग मी बाहेर कसे काय गेले? असं एकंदरीत राखीला वाटलेलं आहे. आता येऊया मेन मुद्द्याकडे, जिथे तन्वी कोलते ही खूपच अपसेट झालेली आहे, नाराज झालेली आहे. कारण आपलीच लोकं आपल्या विरुद्ध बोलताना दिसतायत. म्हणजे तन्वीने असा काळ कधीच पाहिला नाही बिग बॉसच्या घरामध्ये, की आपलीच लोकं आपल्याला खूप बोल लावतायत, आपला गेम एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतायत. तर इथे थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न दीपाली सहित करताना दिसतात. परंतु दीपालीकडनं असे काही शब्दप्रयोग बाहेर पडतात, की त्याच्यावरनं या दोघींमध्ये प्रचंड भांडण झालेलं आहे. तर दीपाली इथे सांगताना दिसते, की "तनू, ए बाळा तनू, शोसाठी किती गं भांडतेस तू? किती बोलायचीस पहिले तू. जेव्हा नवीन-नवीन आपण आलो होतो तेव्हा. तनू, नवीन-नवीन जेव्हा आपला काटा ग्रुप झाला, जेव्हा मी तो ग्रुप क्रिएट केला आणि तुला मी त्या ग्रुपमध्ये आणलं, तेव्हा तू मला बोलायचीस, ताई आपण मुद्दे काढून भांडायचं काय गं? आपण काहीतरी करूया. आपण भांडण करूया. दिसण्यासाठी काहीतरी करूया." आता हे ऐकल्यानंतर तन्वी जी काही खवळते ना, म्हणजे खतरनाक खवळते ती. इथे तन्वी सांगताना दिसते, की "मी तन्वी कोलते आहे. आजपर्यंत तन्वी कोलतेला कधीच अशा मुद्द्यांची गरज पडली नाही."
मी अजिबात अशा पद्धतीने मी बोललेच नाही ना मी बोलणार. 13व्या आठवड्यात येऊन तुम्ही अशा पद्धतीने माझ्याशी बोलू शकत नाही. माझ्यावरती चिखलफेक तुम्ही करू शकत नाही. अजिबात मी असं बोललेले नाही. जर असं काही झालं असेल, मी जर चुकली असेल, तर मग बुडबुड घागरे. कुछ भी कुछ भी म्हणजे जर माझ्याकडनं चुकी झाली असेल, तर लोकांनी बघितलेलंच आहे. लोकं मला अजिबात मतदान करणार नाही आणि मला लोकं ट्रॉफी देखील देणार नाही. म्हणजे आता हे जे रिसेंटली हे जे काही दिवस चाललेत ना फिनालेकडे, तन्वीला आता डोळ्यासमोर ट्रॉफीच दिसते, की मीच त्या ट्रॉफीची हकदार आहे आणि मीच ट्रॉफी जिंकणार आहे. असं वेळोवेळी तिच्या तोंडातनं आता हे ट्रॉफी मीच घेणार, लोकं मलाच मतदान करणार, मीच विजेते आहे, असं एकंदरीत तन्वीचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता बघू नक्की ट्रॉफी कोणाला मिळते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण तन्वी इथे सांगताना दिसते, की तुम्ही जे काही दीपालीबाई मला सांगताय ते अक्षरशः खोटं आहे. तुम्ही माझ्यावरती खोटे आरोप लावताय. जर काही असं असेल तर जनतेने, प्रेक्षकाने, लोकांनी सगळं बघितलेलं आहे आणि ते लोकं मला अजिबात मतदान करणार नाही आणि मला ट्रॉफी देखील देणार नाही. तर आता माहिती नाही यांच्यामध्ये खरंच तसं काही झालेलं होतं का? ते माहिती नाही. बिग बॉसने ते दाखवलेलं नाहीये. खरं तर मित्रांनो खरं सांगायचं झालं ना, तर आत्ता 13व्या आठवड्यामध्ये यांच्यामध्ये हे वादविवाद होताना दिसतायत. खरं तर बिग बॉसच्या मध्यावर असताना जेव्हा यांचा काटा ग्रुप झाला आणि त्यांच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यापासूनच यांच्यामध्ये वादविवाद पाहायला मिळाले. प्रत्येक गोष्टीवरनं या दोघींमध्ये वादविवाद व्हायचे. शीतयुद्ध यांचं अगदी शेवटपर्यंत पाहायला मिळालं. आणि मित्रांनो हे सकाळच्या एका व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं, की तन्वीला तेव्हा जर दीपालीची एखादी गोष्ट खटकली, तर ती डायरेक्ट दीपालीला बोलायची नाही. तर मग तिच्यासोबत असलेला जो प्रभू असायचा, मग त्याला सांगताना दिसायचे. रात्री कुठेतरी हे दोघे कुठेतरी आड बसायचे. नाही, नाही, मग दीपाली अशी आहे, मग राकेश तसा आहे, मग अमुक आहे ना तमुक आहे. असं एकंदरीत तन्वी त्या प्रभूला सांगताना दिसत होती. दीपाली सुद्धा तेच करताना दिसायची. काही खटकलं तन्वीचं, मग आर्वीला वगैरे ते सांगताना दिसत होती. तर यांच्यामध्ये जे काही वादविवाद आहे ना, ते पहिल्यापासून पाहायला मिळाले. पण हे वादविवाद आहे ना, असे जास्त चव्हाट्यावरती आले नाही किंवा या लोकांनी ते येऊ दिले नाही. पण प्रत्यक्ष ते वाद आपण पाहिलेले आहेत. पण ही जी गोष्ट आहे ना, ही गोष्ट कुठेतरी बिग बॉसने लपवून ठेवली. या गोष्टी आहेत ना, बिग बॉसने उघडपणे दाखवल्या नाही. खरं तर ज्या पद्धतीने टोळीला बिग बॉसने टार्गेट केलं होतं, त्यांच्या चुगल्या दाखवल्या होत्या. तशा यांच्या देखील बऱ्याचशा चुगल्या होत्या. एकमेकांच्या विरुद्ध हे बरेच बोलायचे. तर या गोष्टी बिग बॉसने तेव्हाच दाखवल्या असत्या ना, तर आज हा जो काही वादविवाद त्यांचा पाहायला मिळाला, तर हे आत्ता घडलं नसतं. तेव्हा पूर्वीच बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह झाल्या असत्या आणि तेव्हा बिग बॉसचा शो देखील काहीतरी वेगळ्या वेने गेला असता. तर बिग बॉस देखील काही अंशी थोडेसे चुकीचे आहेत आणि आता सांगताना दिसतायत, की आता तुम्ही तुमचे गडे-मुडदे काढा आणि एकमेकांचे गळे पकडा. असं एकंदरीत बिग बॉसचा गेम आत्ता आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत तन्वीला असं झालंय, की हे आत्ता फिनालेच्या जवळ जात असताना, मी ट्रॉफीच्या जवळ जात असताना 13व्या आठवड्यात दीपाली ही अशा पद्धतीने का वागते? म्हणजे हिला मला वाईट दाखवायचं आहे प्रेक्षकांसमोर, अशा पद्धतीने तन्वी कदाचित दीपालीबद्दल बोलताना दिसत होते. मगाशी सांगितलं ना, आता नेमकं यांच्यामध्ये काय घडलंय, काय बिघडलंय? खरंच या गोष्टी झाल्या होत्या का? आणि झाल्या असतील की नसतील माहिती नाही. पण ज्या पद्धतीचं तन्वीचं रिएक्शन होतं, खरं तर तेवढं रिॲक्ट होण्याची काहीच गरज नव्हती. अगदी साध्या पद्धतीने दीपालीने ते सांगितलं होतं. पण ही अगदी फार वरच्या सुरापर्यंत घेऊन गेली. मग इथे दीपाली सांगत होती, की "बाई माझं इथे ऐक तू. मला काय सांगायचं ते पहिल्यांदा ऐक." पण बाई तन्वीबाई एवढ्या ऐकण्याच्या मूडमध्येच नव्हते आणि बोलता-बोलता सरळ ती आतमध्ये गेली. आता ही गोष्ट आहे ना, ही साहजिकच त्यांच्या ग्रुपमधील सदस्यांना खटकताना दिसते, की तुम्ही आता या घडीला अशा पद्धतीच्या गोष्टी करायला नकोत. आपण फिनालेकडे चाललोय. आपणच वाईट दिसतोय आणि आपण बाकीच्या सदस्यांना आयतं खोलीत आयते मुद्दे देतोय. हे तन्वीला आरबी व्यवस्थित समजावताना दिसत होता. पण तन्वी म्हणजे एकदम पेटलेलीच होती. जबरदस्त. म्हणजे मी हे असं केलंच नाही, मी करूच शकत नाही. म्हणजे तन्वीला असं झालं, की यार माझा गेम एक्सपोज करण्याचा ही प्रयत्न करते. असं एकंदरीत तन्वीला झालं होतं.
मग थोडीशी दीपाली डिस्टर्ब झाली आणि मग साहजिकच डिस्टर्ब झाली की मग रडारडीला सुरुवात करते. तर एकंदरीत रेवाने हे व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केला, आरबीने समजवण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी या दोघींनी अपोजिट टीमच्या हातामध्ये आयतं कोलीत दिलं आणि इथे विशाल पकड घेताना दिसतोय आणि दीपालीला बोलतोय की तू फार चांगली प्लेअर आहेस ग, चांगली व्यक्ती सुद्धा आहेस. पण काय झालं ना की तू यांच्यामध्ये अडकलेस आणि अख्खा गेम तू विसरलीस, स्वतःसाठी खेळली नाही. जे अनुश्री बोलताना दिसते तेच इथे विशाल देखील बोलताना दिसतोय. तर आता दीपालीने तेवढं काही सांगण्याचा प्रयत्न केला नाही आणि या लोकांनी बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या आहेत. कारण तन्वी ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्याने बोलत होती तर बाजूला राखी होती आणि तिकडे विशाल आणि अनुश्री हे लोक देखील बसले होते. तर याने चांगलंच ऐकलं आणि शेवटी काय म्हणजे विशाल आणि अनुश्री हे तरी जास्त बोलताना दिसत नव्हते, पण इथे राखीने मात्र हा मुद्दा पकडला आणि ज्या पद्धतीने तिने दुसरा दिवस जो काही गाजवला ना, खरं तर आरबी तिला सांगत होता की असं बाई तू करू नको. आरबी इथे राखीला सांगतो की बाई तुम्ही असं काही करणार नाही, आमच्यामध्ये भांडणं लावणार नाही, याची मला चांगलीच खात्री आहे. तुम्ही हे करणार नाही. राखी बोलते की असं तर होणार नाही, मी राखी सावंत आहे आणि मी देखील बिग बॉसच्या घराचे एक सदस्य आहे. मला देखील या गोष्टीवर बोलण्याचा अधिकार आहे आणि ते मी बोलणारच आहे. खरं तर तुमच्या आतल्या गोष्टी मला आता कळल्यात आणि त्या मी अशाच जाऊ देणार नाही. आरबी बोलतो की तुझ्यामध्ये जरा जरी माणुसकी शिल्लक असेल, ह्युमॅनिटी असेल, तर तू हे बोलणार नाही. आता त्या लोकांना खूप त्रास होतोय. ते प्रचंड डिस्टर्ब आहेत. राखी बोलते की मला काय घेणं देणं, मला तर मस्तपैकी ताजा ताजा मुद्दा मिळालाय. आता आरबीला हे माहित आहे की ही काही सोडणार नाही. पण आरबी आता सांगतो की आता रात्र व्यवस्थित जाऊ दे, सकाळी तुला काय तमाशा घालायचा तो घाल आणि तू घालशील याची मला खात्री आहे. पण ठीक आहे, आरबीने ज्या पद्धतीने सांगितलं त्यामुळे राखी थोडी रात्रभर शांत झाली आणि रात्रभर तिने विचार केला असेल की आता आपण यांची कशी काशी करायची, हा तिने विचार नक्कीच केला असेल. इथे आरबी आहे ना, तो दीपालीला विचारतो की कधी झालं होतं. दीपाली बोलते की फार फार पूर्वी जेव्हा आपला काटा ग्रुप तयार होत होता ना तेव्हा, आणि तेव्हा झालेला. आणि तन्वी हे बोलली होती असं पुन्हा एकदा उच्चार करताना ती दिसते. आणि आरबी हे सांगतो की तिला एवढं पेटण्याची काहीच गरज नव्हती. खरं तर माझे मत तेच होतं की नाही, तूने सांगितलंस ना, मग एवढं विषय तो ताणायचा किंवा एवढ्या मोठ्या सुरात एवढ्या मोठ्या पट्टीत बोलण्याची काहीच गरज नव्हती. मग एकंदरीत काटावाल्यांना देखील वाटलं आणि दुसऱ्या अपोजिट टीमला देखील हेच वाटलं की इथे कुठेतरी तन्वी चुकीची आहे, कारण उगाचच तिने तो विषय वाढवला. आता याच्यावरती अनुषे हेच बोलते की म्हणून मी नाती तयार करत नाही आणि या नात्यांचा अशा पद्धतीने शेवट होतो. आणि एक छोटंसं स्टेटमेंट होतं, त्याचा एवढा बाव करायची काहीच गरज नव्हती. मी मगाशी सांगितलं ना की एकंदरीत ज्या पद्धतीने तन्वी रिॲक्ट झाली त्यामुळे सगळ्यांना म्हणजे त्या काट्यावाल्यांनाही हेच वाटलं की हीच वाईट आहे किंवा ही अशी बोलली असेल, जरी बोलली नसेल तरी असं एकंदरीत वाटतं. आणि इकडे अपोजिटच्या लोकांना देखील हेच वाटलेलं आहे. आणि पुन्हा एकदा मी सांगतो की यांच्यामध्ये नक्की काय घडलं ते माहिती नाही, परंतु दीपाली ज्या पद्धतीने वेळोवेळी हा मुद्दा काढायची त्यामुळे कदाचित असेल देखील. तर त्यानंतर मग तन्वी बोलते, ही रात्री मध्यरात्री जाते आणि सॉरी दीपाली ताई, हक द्या मला, माफी असावी. दीपाली बोलते की असं नाही, तू 10 वेळा माफी माग. त्यामुळे तन्वी सॉरी, सॉरी 2, सॉरी 3, सॉरी 4 असं म्हणून ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करते. एकंदरीत असं तन्वीला झालं असेल की यार, मी वाईट दिसले असेल का, चुकीचं मी बोलले का, ट्रॉफी माझ्यापासून जाते का, लोक मला खरंच मतदान करतील का, असं एकंदरीत तिने तो विचार केला आणि नंतर मग सॉरी त्यांच्यामध्ये पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कुठेतरी राखी रेवाला सांगताना दिसत होती की ही तन्वी अशीच आहे, गेमसाठी हे सगळं करते, कुठं कुठं नाटक करते, भाऊच्या धक्क्यावर भाऊने सुनावलं त्यामुळे ती अशा पद्धतीने वागते, हे सगळं खोटं आहे. आता हे जे सगळं आहे ही रेवा जाऊन तन्वीला सांगताना दिसते. सेम जसं राखीने सांगितले तसं ती सांगताना तिकडे दिसते. त्यानंतर विशाल आहे ना, हा विशाल अनुश्रीला तन्वीच्या गेम बद्दल बोलताना दिसतो की हे फार मतलबी प्लेयर आहे. सकाळी उठायचं आणि आपण काय करायचं, कुठले भांडण काढायचे
याचा ती विचार राखीसारखाच करताना दिसते आणि ही पूर्णपणे फेक पर्सनॅलिटी आहे. वेगवेगळे कॅरेक्टर्स घ्यायचे असं एकंदरीत ती वागते असं विशाल कोट्यान हा अनुश्रीला सांगताना दिसतो. मित्रांनो, हे आहे ना 24 तास बिग बॉसच्या घरामध्ये राहतात, त्यामुळे नेमकं कोण फेक आहे, कोण रिअल आहे, कोण कुठले मुखवटे घेऊन आहेत हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. आणि आज हा विशाल आहे तो तन्वीबद्दल हे सांगत होता की ही मुखवटे घेऊन फिरते, मतलबी आहे. आणि आज विशालचा गेम देखील थोडासा अपोजिट वेगळा पाहायला मिळाला. जो विशाल राखीच्या विरुद्ध एक शब्द काढताना दिसत नव्हता, राखीच्या विरुद्ध कधीच बोलताना दिसत नव्हता, हा विशाल आहे जेव्हा राखी बिग बॉसच्या घरामध्ये आली होती तेव्हा आपल्या ग्रुपच्या लोकांना सांगताना दिसत होता की हिच्याशी भांडायला जाऊ नका. आणि तो अगदी कालपर्यंत राखीशी भांडतच नव्हता, पण आज विशाल कोटियांना देखील राखीशी भांडायचं आहे. आज विशालला देखील तन्वी व्हायचं आहे. म्हणजे तन्वी ज्या पद्धतीने एखाद्या भांडणामध्ये जायची, सोडवाय करायची, म्हणजे तन्वी ज्या पद्धतीने एखाद्या भांडणामध्ये जायची, लोकांना सोडवायची, की बाबा तुम्ही चूक आहेत, तुम्ही बरोबर आहेत, हे करायला पाहिजे की नाही हे करायला पाहिजे, असं ज्या पद्धतीने तन्वी फार फार पूर्वी भांडणात घुसून बोलायची, तसंच काहीसा आज प्रयत्न विशाल करताना दिसत होता. आणि तेही राखीच्या बाबतीत. राखीच्या विरुद्ध कधीच न बोलणारा आज विशाल तिकडे जाऊन आपलं ज्ञान पाजरत होता आणि फुटेज घेत होता. म्हणजे तिकडे विशाल तन्वीच्या बाबतीत असं बोलायचं आणि असंच काहीसा प्रकार इकडे विशालच्या बाबतीत पाहायला मिळाला. तर आज दुसरा जो काही मुद्दा बिग बॉसच्या घरामध्ये झाला, जो राखी सावंतने काढला, तो म्हणजे राखीने इथे काय बरं आपण दीपालीला डिवचण्याचा प्रयत्न केला. आज बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंत वर्सेस दीपाली सैद असा जबरदस्त भयंकर असा सामना पाहायला मिळाला, ज्याच्यामध्ये अक्षरशः राखीने दीपालीची जरा पण ठेवली नाही. म्हणजे तो राकेश बापट जो कुवार आहे तिच्या मागे पुढे करताना दिसते. तुझं लग्न झालं तरी त्याच्याशी तुझं सुरू आहे, तुमच्यात मैत्री नाहीये, तू घाणेरडी बाई आहेस, तू निघून जा आणि बरंच 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 काय खूप ती बोलली. तर एवढं राखीने बोलायला नको होतं. आता खरं तर बघा, तुम्हीच राखीच्या हातामध्ये आयतं कोलीत देता. आता हे लोक सांगतात की आमच्यात मैत्री आहे, राखीला डिवचण्यासाठी तुम्ही एकत्र कपडे काय घालता, हातात हात घालून काय फिरता, जवळ येऊन बोलता काय, कधी सांगता आमची मैत्री आहे, कधी आम्ही खूप पुढे आहोत, कधी मुलगा आईचं नातं, तुम्ही काहीतरी नातेबीते लावण्याचा प्रयत्न करता. आणि राखी म्हणजे तुमच्यावरती डोळे ठेवून आहे, तुम्ही हे प्रत्यक्षपणे दाखवण्याचा प्रयत्न करता. काय म्हणा आपण राखीला ट्रिगर करण्याचा प्रयत्न करता आणि राखी मग हे सगळं बोलते आणि त्यानंतर तुमची रडारड पाहायला मिळते. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्हीच राखीच्या हातात आयते मुद्दे देता. पण इथे राखी नक्कीच चुकीची आहे. राखीने खूप वाईट पद्धतीने दीपालीशी जे काही बोलणं आहे ना ते केलेलं आहे आणि प्रत्येक वेळी ती हे शब्द वापरताना दिसते. आणि त्यानंतर दीपालीकडनं देखील बरेच अपशब्द वापरले. तू देखील बऱ्याच ठिकाणी तोंड मारतेस आणि तोंड काळं केलंस आणि म्हणून तुझं लग्न टिकत नाहीये आणि बरंच काय दीपालीकडनं देखील हे शब्द बाहेर पडले. म्हणजे जेवढी चुकीची राखी आहे ना त्यानंतर उत्तर देताना तेवढीच चुकीची इथे दीपाली देखील दिसलेली आहे. तर या दोघींमध्ये प्रचंड वाद झाला आणि याच्यामध्ये उडी घेतली ती म्हणजे तन्वीने. प्रमाणे तन्वी डुबुश करून याच्यामध्ये उडी मारली आणि याच्यावरती मग काय तन्वी बोलताना दिसते की तुम्ही अपशब्द वापरताय, चुकीचे शब्द वापरताय. आता इथे दीपालीला सोडून राखी थेट तन्वीकडे गेली आणि सांगते की चला आपण खोटं खोटं भांडण करूया. आणि मग याच्यावर दोघींमध्ये प्रचंड राडा पाहायला मिळाला. आणि मग शेवटी इकडे तन्वीने बाप काढायचा नाही, त्या बापावरनं देखील हे भांडण झालं. खरं तर राखीने तसा काही बाप वगैरे काढला नव्हता, त्या बापावरनं भांडण झालं. याच्यामध्ये बघ तो आरबी आला, आरबी भयंकर भडकला होता, त्याच्यामध्ये फुटेज घेण्यासाठी तो विशाल देखील आला. असं एकंदरीत मोठा ड्रामा पाहायला मिळाला. इथे राकेश आणि विशालला जास्त बोलताना राखी दिसत नव्हती, पण तन्वीचा जो काही चेहरा आहे तो फाडण्याचा ती प्रयत्न करताना दिसत होती. की भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊने तुला काही धक्के दिले, त्यानंतर तू खोटे चेहरे लावून फिरण्याचा प्रयत्न करतेस आणि हा जो काही तुझा खोटा मुखवटा आहे ना तो आज तुझा इथे दीपाली सय्यदने
फाडलेला आहे आणि काट्यानेच तुझ्या तोंडावरती चांगला चाटा मारलाय असं एकंदरीत सांगताना दिसते. तू जे काही रडतेस, तू जे काही भांडतेस, तू मध्ये मध्ये जे काही करते हे सगळं दिसण्यासाठी आणि तू फेक आहेस. तन्वी तू फेक आहेस, तू मतलबी आहे असं एकंदरीत काय म्हणा आपण राखी सावंत तन्वीबद्दल सांगताना दिसते आणि थोडासा गेम एक्सपोज करण्याचा प्रयत्न ती करते. खरं तर हे ट्रिगर करण्याचा प्रयत्न करत होती अ, राखी सावंत तन्वीला. पण तेवढी ती ट्रिगर होताना दिसत नव्हती. तर तिने काय म्हणा आपण तिच्याच भाषेमध्ये एक डिग्निटी मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न केला. तर जाऊया आपण तिकीट टू फिनाले टास्कमध्ये जिथे 3 सदस्य हे फायनलिस्ट झालेत, ज्याच्यामध्ये अनुश्री, तन्वी आणि आपला आरबी असे 3 कंटेस्टंट आहेत. तर या टास्कमध्ये बिग बॉसने गार्डन एरियामध्ये एक सेट लावलाय, मकडीचं जाळं ठेवलंय आणि समोर इकडे बिग बॉसने 7 प्रश्न ठेवलेला आहे, वेळ लावलेला आहे आणि प्रश्नाची उत्तरं त्याच्या विरुद्ध दिशेने असणार आहेत. ज्याच्यामध्ये तो मकडीचा जाळा असणार आहे, तो पार करत जायचा आहे. ते उत्तर शोधायचं आहे, इथे आणून लावायचं. बरोबर असेल तर मग ग्रीन लाईट पेटणार, नाही बरोबर तर पुन्हा त्या मकडीच्या जाळीतनं जायचंय, दुसरं उत्तर शोधायचं आणि ते त्या मकडीच्या जाळीतनं पुन्हा जाऊन तिथे लावायचं. बरोबर असेल तर मग पुढे जायचं आहे. असे एकूण 7 प्रश्न बिग बॉस विचारणार आहेत आणि सगळ्यांना सेमच प्रश्न विचारणार होते. त्यामुळे बिग बॉसने या 3ही सदस्यांना वेगवेगळ्या ठिकाणी बसवलं होतं आणि ते काहीच पाहणार नाही, कुठलीच चर्चा होणार नाही आणि त्याला माहीतच नाही काय टास्क आहे. तर त्यामुळे ही जी काही गोपनीयता ठेवली होती ना बिग बॉसने ती खरंच खूप छान होती. तर हा एकंदरीत टास्क देखील खूप छान होता. गेल्या वेळी तो 1-2 पावलं पुढे जायचं, तो टास्क होता. तर हा देखील खूप इंटरेस्टिंग टास्क होता. तर याच्यामध्ये पहिल्यांदा राकेश बापट येतो. मित्रांनो प्रश्न ना खूप सोपे होते. पण ती सिच्युएशन अशी होती ना, की पटकन ते कळत नाही. आता प्रश्न फार इंटरेस्टिंग होते आणि सोपे होते. कॅप्टन रूम सोडून इतर किती बेड आहेत? असं प्रश्न विचारला होता. तर उत्तर 5 होतं. उलटा-फुलटा रूम किती वेळा ओपन झाली? उत्तर 4 होतं. आणि सर्वात जास्त नॉमिनेट सदस्य कोण? किंवा मग पॉवर कीच्या विरुद्ध कोणती की? असे चांगले प्रश्न, सोपे प्रश्न विचारले होते. पण जेव्हा पहिल्यांदा राकेश बापट गेला ना, तर राकेश बापटला ते पटापट उत्तरं ती काढता आली नाही. आणि दुसरं म्हणजे त्याचा पाय दुखत होता. त्यामुळे त्याला पटापट त्या जाळीतनं जाता येत नव्हतं. त्याने प्रयत्न खूप केला. मध्ये काहीतरी 3 प्रश्न झाल्यानंतर तो थांबला देखील होता, की बिग बॉस मला आता नाही करायचं. पण एकंदरीत राकेशने बघितलं, की आता आपण फिनालेकडे चाललोय आणि अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही. जर अशा पद्धतीने आपण बोललो, की मला टास्क खेळायचा नाही, तर लोकं आपल्याच तोंडात शेण घालतील. त्यामुळे त्याने हळू का होईना तो टास्क पूर्ण केला आणि 21 मिनिटाच्या आसपास त्याने तो टास्क केला आणि त्यानंतर त्याला वडिलांची देखील आठवण झाली. वडील आर्मीत होते आणि वडिलांना त्याने खणखणीत सॅल्यूट देखील घातला, की मेजर बापट, तुम्ही ज्या पद्धतीने सगळं जे काही तुम्ही करत असाल त्यासाठी खरंच सॅल्यूट यार, तुमच्या कामाला खरंच सॅल्यूट, जय हिंद असं म्हणून तो सांगताना दिसत होता आणि वडिलांची इथे त्याने आठवण काढली. त्यानंतर तन्वी आली आणि तन्वीने एक जबरदस्त ट्रिक वापरली आणि त्याच ट्रिकमुळे ती इथे यशस्वी झाली. प्रश्न वाचायचा, प्रश्न वाचल्यानंतर ॲनालिसिस कुठे करायचं? तर आपल्याकडे जो काही वेळ आहे, आपण त्या जाळीतनं बाहेर पडत असताना जो काही वेळ आहे, त्याच्यामध्ये ती ॲनालिसिस करायची, की किती रूम असतील, मग काय सर्वात जास्त नॉमिनेट कोण असेल किंवा मग पॉवर कीच्या विरुद्ध काय? हे सगळं ती मस्तपैकी ॲनालिसिस करायची. तिकडे जायची, ते घ्यायची आणि खूप स्पीडने यायची. आणि मला आहे ना, खरंच तन्वीचं यार कौतुक, की तिच्यामध्ये आहे ना, ती अशी जिद्द दिसते, की मला ही ट्रॉफी जिंकायची, हा टास्क जिंकायचा आहे. अशी एकंदरीत जिद्द या टास्कमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर जवळपास 6.27 म्हणजे 6.5 मिनिटापर्यंत तिने हा टास्क पूर्ण केला. त्यानंतर अनुष्या आली ना, अनुष्याने देखील खूप छान पद्धतीने टास्क खेळण्याचा प्रयत्न केला. तिच्यामध्ये देखील ती जिद्द नक्कीच पाहायला मिळते. क्विकली ती सगळं करत होती. पण अनुष्याचं एक चुकलं ना, की ती तिकडे वाचायची आणि ती तेवढे ॲनालिसिस करायची नाही, की हे काय असेल? जायची, एखादं घ्यायची आणि मग लावून बघायची. नाही, नाही, नाही. जेव्हा पहिलं तिचं चुकलं ना उत्तर, तेव्हाच मला कळालं, की यार आता ही नाही जिंकणार. ही लवकर करेल, परंतु ती जिंकणार नाही. तर अनुषेने देखील खूप छान प्रयत्न केला आणि तिने देखील 9:40 पण बिग बॉसने तिथे 42 केले. 9:42 तिला तेवढा वेळ लागला आणि साहजिकच फार
कमी मिनिटं घेऊन इकडे तन्वी कुलते ही ठरली बिग बॉस मराठी सीझन 6ची फर्स्ट फायनलिस्ट. आता कोणकोणते सदस्य फायनलमध्ये जातात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर तन्वी कुलते ही थेट फिनालेमध्ये गेलेली आहे आणि त्यानंतर ही जी आहे कॅप्टन असलेली रेवा ही देखील पुढच्या वीकमध्ये पोहोचलेली आहे, परंतु ती फायनलिस्ट झालेली नाहीये, परंतु ती पुढच्या वीकमध्ये नक्कीच गेली. तर या 2 कंटेस्टंट आहेत ना, त्या सध्या या आठवड्यामध्ये सेफ आहेत आणि बाकी सगळेच्या सगळे सदस्य हे नॉमिनेट असणार आहे आणि यावेळी कुठलाही नॉमिनेशन टास्क नाही. थेट सगळ्या सदस्यांना बिग बॉसने या 2 कंटेस्टंटना सोडून सगळ्यांनाच नॉमिनेट केले. याच्यामध्ये विशाल, अनुश्री, दीपाली, राखी आणि आरबी असे 5 कंटेस्टंट नॉमिनेट आहेत. आता यापैकी कोण जाणार घराबाहेर हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीने राखी सावंतचा पैशावरती डोळा आहे, त्यामुळे तो पैशाने भरलेले ब्रीफकेसचा टास्क येतो की नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि राखीला जर संधी दिली तर मग राखीच ती पैशांची बॅग घेऊन जाऊ शकते. त्यामुळे आता राखीला काढतात का, त्या टास्कपर्यंत ठेवतात की नाही हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता बघू राखीला ठेवतात की दीपालीला काढतात. बाकी तर मला स्ट्रॉंगच कंटेस्टंट वाटतात या 5 सदस्यांपैकी. बघा, राखी पण स्ट्रॉंग आहे, पण मला असं वाटतं की राखीला हे लोकं लवकर काढतील, फिनालेपर्यंत ठेवणार नाही असं एकंदरीत कळतंय. कळतं नाही, असं एकंदरीत समजतंय. त्यानंतर विशाल हा खूपच भावूक झाला. विशाल बोलत होता की मला हा टास्क खेळायचा होता, हे माझं स्वप्न होतं. तन्वी जरी माझी दुश्मन असली तरी तन्वी खूप छान पद्धतीने टास्क खेळली आणि खरंच अशा सदस्यांसाठी मी ॲप्रिशिएट करेन. आणि विशालची जी काही नाराजी आहे ना, ती उद्याच्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याच्यावरती आपण नक्कीच उद्या बोलूया. तर मित्रांनो, आज 5 सदस्य हे नॉमिनेट झाले. तर यापैकी कोण जाऊ शकतं घराबाहेर हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आज तन्वी कुलतेने खूप छान पद्धतीने टास्क खेळला. तर खरंच पुन्हा एकदा तन्वी कुलतेचं मनःपूर्वक अभिनंदन. खूप छान पद्धतीने पोरगी टास्क खेळली आणि नक्कीच तिच्यामध्ये ना अशी जिद्द आहे टास्क जिंकण्याची, ट्रॉफी जिंकण्याची. नक्की जिद्द आहे. पण आता तन्वी वर्सेस दीपाली हा जो काही सामना पाहायला मिळाला याच्यामध्ये एकंदरीत तन्वीला असं वाटतं की अगदी फिनालेच्या शेवटी मला ही बोल लावते, मला वाईट ठरवण्याचा प्रयत्न करते, असं एकंदरीत तन्वीला झालं असेल दीपालीच्या बाबतीत. आता दीपालीचा तसा काही हेतू आपल्याला पाहायला मिळाला नाही. तर या दोघींच्या भांडणाबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आज बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा द राखी सावंत शो पाहायला मिळाला. राखीने बऱ्याच लोकांना ट्रिगर केलं. काही लोकं नक्कीच ट्रिगर झाली, भिडली राखीची. पण राखीचे काही शब्द नक्कीच चुकीचे होते, ते वापरायला नको होते. जे दीपालीबाबत जे काही ती बोलली ना, ते खूप चुकीचं आहे. आणि दीपालीने पण बऱ्याच गोष्टी राखीच्या काढल्या, तर तिने देखील काही शब्द चुकीचे वापरलेले आहेत. तर या दोघींच्या भांडणामध्ये तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.